विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यालय येथे सुरू असलेल्या व्हीआयपी दर्शनाच्या नावाखालील भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल मिळावा. विठ्ठल मंदिर समिती कार्यकारी अधिकारी शेळके यांना मंदिर समितीमध्ये होत असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 15 दिवसात दखल न घेतल्यास मराठा महासंघ व मराठा समाज तीव्र स्वरूपात आंदोलन करेल, असा इशारा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यालय, जिल्हाधिकारी व विधी न्याय विभाग मुंबई यांच्याकडे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. यातूनच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यालय व्यवस्थापक, कर्मचारी, मंदिर समिती सदस्य यांचा अनागोंदी कारभार सुरू असून व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती दर्शनाला हजारो भाविक रांगेत असताना शासनाच्या कोणत्या आदेशाने व्हीआयपी दर्शनास भाविकांना सोडले जाते? जो भाविक व्हीआयपी दर्शनाला जातो तो खराच व्हीआयपी आहे का? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी सर्व जाती धर्माचे भाविक येतात, परंतु व्यवस्थापक श्रोत्री हे जातीभेद करून मराठा जातीबद्दल द्वेष व्यक्त करतात आणि तुझी मराठा संघटना आमच्या मंदिराच्या जीवावर काढली आहे का, असे वक्तव्य करतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एकाच घरातील एकच व्यक्ती नोकरीला असणे आवश्यक असताना तिथे एकाच घरातील प्रत्येक घरातील 3 ते 4 व्यक्ती नोकरीला आहेत, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी युवक मराठा महासंघ तालुका अध्यक्ष समाजसेवक संतोष कवडे, सुमित शिंदे, तात्यासाहेब जगताप, युवक मराठा महासंघ उपाध्यक्ष अप्पासाहेब मस्के, शहराध्यक्ष आनंद शिंदे, युवा सेना शहर प्रमुख ठाकरे गट श्रीनिवास उपळकर, विशाल डोंगरे, करण शिंदे, निखिल गायकवाड, युवक मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.